हरिविन जन्म नरकाची पैजान यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नामाय हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करो प्रथम नमन 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 नारायण हरी नारायण हरी भक्तिमती जारी खरे त्यांच्या हरिविन जन्म नरकाची पैजान यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव उसे निवृत्तीसी चाड गगना हुनी वाढ नामा हे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे विठाला विठाला शेवटचे घडून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे थोडं उलट केला ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात खेळणार नाही याचं कारण आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे आणि या शब्दातच सगळी ताकद आहे ज्ञान देव देव ज्ञान ज्ञानच देव देवच ज्ञान ज्ञान देव म्हणून वारकरी संप्रदायाचं भजन आहे आता मध्ये विक्षेप न करतोय मूड खराब होतो पण ते कॅमेऱ्याची लाईट चालू राहिली तुझ्या मोबाईल तेवढी बंद करती चमकती लाल हा ती लाल समोर माझ्या पण चमकती तेवढी हा बस आता चालू दे ती त्याची राहिली पाहिजे लाल वरची चमकती तेवढी हा बाकी लाव अजून 5-25 फक्त ती लाल लाईट पण ठेव विढाला आता विक्षेप न करू राहू दे ते ऐकणार तर मूड खराब होतो मजा राहत नाही मला मागे न्यायचं पुढे राहायचंय ज्ञान देव शब्द सोडू नका म्हणून वारकरी संप्रदायाचं भजन आहे निवृत्ती ज्ञानदेव
सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ ऐका, निवृत्त हो ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे. काय भजन आहे. साय बाजूला कर खाली दूध आहे, राग बाजूला कर आत विस्तव आहे, जग बाजूला कर वर आकाश आहे, तुझ्यातलं अज्ञान बाजूला कर तू ईश्वर आहे. याच नाव ज्ञानदेव आहे. मग तुम्ही आमच्याकडे ज्ञान आहे, हे एम ए विषय सोडून द्या. हे एम ए PhD DSCom LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी निमेल DEd BEd आर्ट्स कॉमर्स सायन्स F1 B.Tech डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेटल सेटल फार्मसी सीड डिग्री डिप्लोमा MBA BA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचारोग तज्ञ लय तज्ञ झाले. आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तंगडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. अभ्यास करण एकच वाक्य आहे का. अरे अख्खा जग तज्ञ आहे, अख्खा जग तज्ञ आहे, पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. सध्या नायकाचा तज्ञ आहे, हा मुलगा पदातला तज्ञ आहे. हा मुलगा पदातला तज्ञ आहे. तुम्ही आता शांत बसून शब्द कसा जड जाईल. हा मुलगा पखोलातला तज्ञ आहे, हा पीटीतला तज्ञ आहे, हे गायनातले तज्ञ आहे. अरे आकर्षक तज्ञ आहे, पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. पुरावा 8व्या अध्यायातली शेवटची ओळी. हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदेवा. तज्ञ एम सोडून द्या, शाळा नाही झाल्या. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वड्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम आणि येड्या बाबळी सारख्याच होतात. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची का शाळा. लोकांनी पोरं आणायची कुठून. शिक्षक पोरं सापडले, 3 जण एक पोर सापडले, तेव्हा त्या बापानं करायचं काय, 4-4 महिने द्यायचे. या जगात क्वांटिटी वाढली, क्वालिटीच नाही. तुमचं काय क्वांटिटी आहे, क्वांटिटीला तोटा नाही. पण एज्युकेशन नॉट डिपेंड्स अपॉन क्वांटिटी, इट डिपेंड्स अपॉन क्वालिटी. शिक्षण हे क्वांटिटीवर अवलंबून नाहीये, क्वालिटीवर आहे. आणि आज शिक्षण ही क्वांटिटी नाही आहे, क्वांटिटी. रिटायर झाले काही परमनंट झाले नाही, काहींचे पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही, काहींनी 10 लाख भरले तर 6,000 घेतात. काही म्हणतात मला 40,000 पगार आहे. अरे पागला, 40,000 आहे तर तो 10 लाख भरले, 10 लाखाचं 4% व्याज आहे 40,000. तुम्ही बारीक एम सोडून द्या. एक वाक्य सांगा, भौतिक श्रीमंती कधी कमवूच नका आणि आध्यात्मिक श्रीमंती कमवल्याशिवाय राहू नका. हे गाडी बंद, ही भौतिक आहे, यात समाधान काय समाधान आहे काय. तुम्ही अभ्यास करा. कोटीची गाडी आहे काही लोकांना फिरायला, कोटी म्हणजे 100 लाख. पण गाडीतून उतरताना कधी हसत उतरत नाही. काय दरिद्री लोक आहेत, उतरले ना. इथं काळी पिवळीतून गाडी उतरतो पण ठणठणीत आणो रे. आणि तो काळी पिवळीत बसून येत नाही, लटकून येतोय तरी खुश आहे. याच कारण आहे, भौतिक श्रीमंतीमध्ये समाधान नाही आणि आध्यात्मिक श्रीमंतीमध्ये समाधान आहे. नीट आहे का. आध्यात्मिक श्रीमंतीमध्ये समाधान आहे. तुम्ही गरीब असा एक तो विषय वेगळा आहे, थोडं फटाफटा बोलावं लागेल. माझा शब्द परत नीट आहे का. ज्ञान देव विठाल हा विठाल. शब्द परत मागे झाला. टाळकरी विळकरी लक्ष द्या, नाही तर मी पुढे जीव वाढत जातो, मोबाईल पाहिजे. हे किचकट मुद्दा आहे. कीर्तन ऐकलं तर म्हणजे बारीक ऐकावं लागतं. शब्द माझा पुरा झालाय. ज्ञान देवे बोला. कीर्तनाला सुरुवात करायची. तुमची आपली 1 वर्षातून गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे नांगाट आहे. कीर्तनाला 3 सूचना आहेत.
दरिद्रेवाने कीर्तनाला बसायचा नाही, तो यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला शेपल जोड पाहायचा. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका असली कीर्तनात तर जाग्यावर विचारायची. अभ्यास कमी असल्यामुळे 2 महिन्यानं उत्तर देईन, पण पुस्तकं उलटे पालटे करून देईन, पण देईन. पण मी गेल्यावर का नाहीच नाही, मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं, मला तुला पटाव म्हणून मी कीर्तन. तुझ्याकडे बुद्धी काय, तू बायकोला मॅडम म्हणतोय म्हणजे. बायकोला मॅडम म्हणणारी माणसं आहेत. हा विद्यार्थी हुशार किती असो, नवरा बायको दोघच होते घरात, आणि बायकोच्या अंगात आलं, घुमायला लागला. आणि घुमता घुमता बायकोच नवऱ्याला म्हणायची, बोल बालका बोल, तुझं काय म्हणणं. बालक खडखडा उडायला, बालक झाडाची हार करू नको काय. आता शिकरण लागला आपल्याला, आता फक्त बोलावं लागेल. तर कळेल, ओवी फिट करून देतो. ओवी नीट ऐका. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. फक्त आध्यात्मिक ज्ञान पाहिजे, भौतिक नको. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात फक्त फटाफटा तुम्हाला बोलावं लागेल. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला आहे, फटाफटा बोलायचं. देवाला 2 मुली आहेत, किती? 2. एका मुलीचं नाव आहे बुद्धी आणि एका मुलीचं नाव आहे वीरहिनी. शब्द नीट आहे का बरं का, आता घुसलोय आपण. वीरहिनी आणि बुद्धी. वीरहीनचं असं आहे, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? अरे पुस्तकातलं घ्या, मी वाचेन, तुम्ही बसेल. फक्त विचार करून सांगा, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? अजिबात नाही. याचं कारण, तुम्ही ज्याला सर्वस्व दिलंय तो जर चांगला नसेल तर देव मिळत नसेल तर जगण्यात मजा काय. एवढं संपत्ती कमवून जर ज्ञान नसेल तर त्या जगण्याला काय किंमत आहे. आम्हाला कधी कधी मोठे लोक नेतात तेव्हा बंगल्यात मोठे, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना माहित नाही. आमच्या पायानं आमचेच घर सोयीचे ठेवले नाही तर आता काय म्हणते, कुठे झालं ते मोबाईल घेऊन वय मागा खाली बस दिला, खाली बस, मोबाईल बंद करते. मी गेलो लावा घरात. आता आम्हाला वाटतं पाया पडायचे 7-8 हजार मिळतील. चला नेलं का ते आम्हाला ओळख करून देतात. 5 कोटीचा बंगला आहे, 5 कोटी 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 कोटी. महाराज एकटाच आहे. झुंबर आहे ना बंगल्याचा झुंबर, तो झुंबरच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज असं आहे, अख्ख्या गावाची देशी दारू त्याच्यात बसत. एवढं फ्रीज आणि सोफा सेट असे यांच्या घरात. जर जाऊन बसलं माणूस तळाला जातो डायरेक्ट. त्याला उचला एक माणूस लागतो वर यायला खाली. आणि मग ते आम्हाला ओळख करून देतात. महाराज सगळं आहे पण एकटाच. नीट पहा माझ्या हातात. महाराज हे सगळं आपले 6 धाबे, 9 बार आहेत. आत्ताच 2 कला केंद्र टाकले. हे सगळं आपले पण नीट पहा बरं माझ्या का हातावर. पण काय करता महाराज, इकडं खाटावर पोरग झोपेले, 10वी पासून दिशी येतंय, त्याचं लिव्हर गेलंय. महाराज आता आपला चहा गुतेल राहतो, आपण म्हणायचं महाराज इकडनं हात सापडला बरं का. आता या असं इकडं असं कोण इकडं म्हणजे पोरगी झोपेल. महाराज 15 दिवस पळून गेले. आता दोन्ही हाताकडे नीट पहा.
आणि बोला तुम्हीच वाक्य आता. महाराज या असं बोला बोला. महाराज महाराज या असं याच काय करू? मी गेलो पेटून देईन. काय करतो का? अरे कोटीची इस्टेट कमवू शकला पण एका चांगल्या मुलाचा बाप होऊ शकला नाही. हे इस्टेटीला करायचं काय? इथं झोपडीतला पोरगा क्लास 1 आहे. इथे भांडे घासणारीच्या मुलाला स्कॉलरशिप आहे. भांडे घासती बिचारी माऊली, भांडे बिचारी बंगल्यातलं उष्ट आणते आणि आपल्या मुलाला मांडेव घालून प्रेमाला घालते. पण ते पोरग कधी नापास नाही. गरीबाची फी भरायची तर बापानं बायकोचे दागिने मोडले पण मुलगा क्लास 1 आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं, पैशाची श्रीमंतीपेक्षा उत्तम संतती हीच त्या घराची खरी श्रीमंती. आणि जिथं संतती चांगली असते तिथं संपत्ती आपोआप येते. पैसेवाली माणसं सुखी नाही. पैसा आहे मोकार, ऊत आलाय त्या पैशाला, पण खोंगानं गोळ्या आहेत. खोंगानं एक गोळी नाही खाते ती. पालतं होताना गोळी, उताना व्हायची गोळी, व्हायची गोळी, कोणमीठ व्हायची गोळी, जेवताना पुन्हा 3 गोळ्या, खाली बसताना याच्यापेक्षा तू एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर. काय त्या गोळ्या? नाही नाही, बारीक अभ्यास करा. का? या जगातला सगळ्यात मोठा अलंकारच समाधान आहे. सदा मोकळं झालं. पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी. मुलगी नाही सोडायची. नवरा खराब, सासू सासरे चांगले, नाण्यात मजा. आता दुसरी जी मुलगी आहे तिचं नाव आहे बुद्धी. आणि ती ह्या बुद्धीचा पती हा पठ्ठ्या आहे गणपती बाप्पा. त्याला 2 बायका आहे. सगळं उलटच आहे मला. त्याचा बाप अख्खं जग देव आहे, याचा बाप महादेव आहे. देव आहे तो. त्याला रीती सिद्धी 2 पती आहे. ही बुद्धी आहे आणि ही बुद्धी नेमकी जन्माला आली. मी डायगोर का दुसरी नवरी आहे. नाव महिला मंडळ पटकन. नवरा खास आहे, सासू सासरे खराब आहे. आता तुम्ही नांदू शकता का? आय 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 खाली घरी उठायचंच नाही. मी म्हणलं तरच उठायचं. तू हळवती शिंपटांना म्हणून माझं जायचं माझा गेम करशील. आमचं इथं ऐकायचं, ठोकायची आमच्या. गेलं बाबा. पहिली मुलगी बॉम्बाला त्याला लिंक नाही तुटली पाहिजे. पहिली मुलगी विरहिणी आणि दुसरी मुलगी बुद्धी. त्या बुद्धीची अशी गंमत आहे, नवरा खास आहे, सासू सासरे खराब आहेत. आता महिला म्हणलं तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. तुम्हाला माहिती आहे हे अवलाद कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत. अजून तर गेला, अजून ते गेला नाही आणि इथून पुढे त्याचा बाप सुद्धा जाणार नाही. तो बुद्धा बुद्धी आहे. आणि ती बुद्धी नावाची मुलगी देवाशी आहे. ऐकू का नाही? किचकट आहे. थोडं फिट बसायचं आहे, फक्त किचकट आहे. ती बुद्धी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली.
नीट आहे का? हे गाव आहे, हे गाव आहे आणि या गावात बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. आता मुलगी मोठी झाली, तिचा बाप कोण? पांडुरंग. तिची आई कोण? रुक्मिणी. तिचा भाऊ कोण? पुंडलिक. तिची बहीण चंद्रभागा. याचा बाप पांडुरंग, याची आई रुक्मिणी, याचा भाऊ पुंडलिक, याची बहीण चंद्रभागा. आणि हे देवाचं लेकरू. मग तुम्ही म्हणाल आपला बाप आपल्याला संसारात गुंतवतो आणि कटेवरचा बाप संसारातून सोडवतो. आपली आई संसारात गुंतवते आणि कटेवरचा बाप जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटवतो. ती आपली आई आहे, ती आपली आई आहे. आता ती पोरगी मोठी झाली आणि लग्नाला आली. कोण? गेलो मामा बुद्धी नावाची मुलगी लग्नाला आली. तर पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. आणि बाप ज्या घरात देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता. लॉंग आहे गो. पूर्वी मुलीला पाहुणे येणार असले ना तर तिची आई होती साधी. इकडे तो झाप नीट का, झाप म्हणजे डोकं, दात काढायचं नाही, थोबाड वाचवायचं नाही, हा जे वजन होतं. आता 5-6 वर्षापासून पोरगी काही करते. पोरगी म्हणते पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे. मी त्या मुलाला 10वीला असताना शब्द दिलाय, बरे त्याला मिशी असू नाही तर नसो, पण लग्न फायनल झालंय. तुम्ही फक्त लॉन्स मध्ये तुरा काढा, हलकटांना गुलाबजामू घाला आणि लगीन लफड्याच होणार. आणि लफड्याच्या लग्नाला आमचे आशीर्वाद थोडा म्हणजे आमचंही वाटलं. पप्पा मी लग्न जमवलंय. आता ही मुलगी लग्नाला आली. कोण? बुद्धी. आणि तिचा बाप तिला नवरदेव शोधायला लागला. याच्यात नाही बरं का सगळं, याच्यात नाही. हा आता तो बापच कोण आहे? पांडुरंग आहे. तो चुकीचा नवरा कसा सापडे? खरं जमलं मिळणं. आता बऱ्याच लोकांची एक तक्रार आहे महिला पुरुष का मुलींची संख्या कमी आहे आणि मुलांची संख्या जास्त आहे. सगळ्या लोकांनी तेच लावून धरलंय. मुलं किती जास्त असू द्या, मुलगी देण्याच्या लायक मुलं नाही आहेत हे ध्यानात ठेवा. मुलं आहेत, मुलीचं लग्न जमवायला 2 वर्ष लागतात. मला मुलगी द्यायची मला कोणाला देणार मुलगी? तुम्ही सर्व्हिसला आहे तर शनिवारी पेतोय, नोकरी नाही तर बोंबलं थिंडतोय. कोणाला द्यायची मुलगी? 1000 पोरांमध्ये पोरं कुठं आहेत? मुलगी देण्याच्या लायक पोरं कुठं आहेत? पोरं नाही आहेत, पोरं ट्रक नाही. बायका मिळालं, पैसे देऊन रेंज गेली. काहींची रेंज, काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. काय तुम्ही अभ्यास करा इन महाराष्ट्रात अख्ख्या टोटल वृद्धाश्रम तपासा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. अख्खी लोक शेतकऱ्याला नाव ठेवतात पण धर्म शेतकऱ्याच्याच घरात आहे. काय म्हणते त्याच्या कारवानाला तेल नाही नसू द्या पण म्हाताऱ्याला भाकरी आहे. पण जेवढे सर्व्हिस वालेच नाही 20 रुपये 30 रुपये घेणारे, 20 घे 30 घे, हे सगळे टक्क्यावाले वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन तुम्ही जाऊन पहा. कधी कधी आम्ही जात असतो भेटायला, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मी एवढा विस्तार मी अभियंता होतो. हे लाईटीची कामं सगळी केली 6% साहेबाला 4% मला 2%. हे सगळं आपणच केलं. आता काय एक मुलगा इंजिनियर केला, तो शास्त्रवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आली मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या मोखंडी आला तर आला आमच्याही 2 दिंड्या करून एक वाक्य सांगतो. जी माणसं नवरा बायको हसत खेळत जगतात ना, जेवतात ना, त्या घरासारखा सुखी संसार करतात. जेवणाच्या ताटात काय याला किंमत नाही, ताटामध्ये गप्पा कशा आहे याला किंमत. ताटवाला नाही. कधी कधी तर बहीण भाऊ एकच ताट घेत आहे, एकच नवरा बायको एकच ताट घेते. घेऊ द्या, संसार आहे तो, आनंद लुटू द्या.
पण त्या आनंदामध्ये मुलगा आईला वाटतो, आई मुलीला वाटते, आई नाही म्हणली तर पोरगी आग्रह करते. त्या जीवनात किती आनंद आहे हो, बरोबर, किती आनंद आहे. महिला मंडळ खरं सांगू, आपण लहान होतो, लहान तुम्ही 5वीला होत्या, तुमचा भाऊ 3रीला होता. त्याची शाळा सुटली ना, तो घरी येत नव्हता, शाळेत बसून राहायचा. कोणाबरोबर जायचंय? बहिणीबरोबर. आणि शाळा सुटली ना, त्यानं बहिणीची सायकल वाटायची आणि बहिणीनं गप्पा आणि चालायचं. घरी आले ना, दोघांचं भांडण पा, जेवणावरून ताट कोणी धुवायचं, झालं भांडण. ताटली कोणी ठेवायची, झालं भांडण. मला पेन कामून घेतला, झालं भांडण. रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडे पाहिजे, झालं भांडण. आई माझ्याशी बोलली पाहिजे, झालं भांडण. आणि अभ्यास करताना ना बहिणीनं म्हणायचं, मला एक आकृती काढून दे ना पण एक आकृती काढून. तो काय म्हणायचं म्हणे, देईन भाऊ, पण मला निबंध लिहावं झालं. म्हणजे तू मला निबंध लिह, मी तुझी आकृती काढेल. आणि तो असा आकृती काढायचा सुंदर, बहिणीला द्यायची ना, आणि अशी पुढे धरायचा. बघ ना कशी काय आली. बहीण म्हणायची चांगली नाही आली, नाही फाडली वही. आणि बहिणीला मग त्याने मारायचं. बरं, मारायची आयडिया पहा बरं कशी आहे. त्याची बुक्का, नुसते बुक्के खायचे भावानं, नुसते बुक्के. त्यानं रडायचं नाही. आणि हिच्या अंगाला जरी हात लावला, अख्खं गाव डोक्यावर जायचं. आणि मग पावाची हाणायची, मार खायची कॅपॅसिटी संपली का सगळ्या मुली उत्तर द्या, भावाची कॅपॅसिटी संपली, आता बुक्के खाणार किती. मग त्याचे काय आयडिया, केस धरायचे. आणि केस धरले का बहीण आकळले, केस सोड ना, पाया पड नाही पड. आणि म्हण परत मारणार नाही मारणार. आता सगळ्या मुली उत्तर द्या, मारणार नाही म्हणलो आणि केस सोडल्यावर भाऊ पळून जातो का थांबतो? पळून जातो. कोणच्या? पण आईकडं. आता खरं बोला, सगळ्या मुली आई कोणची बाजू घेते? आई त्याची बाजू घेते. आई म्हणते एवढी मोठी टोनगी झाली, त्याला मारते, वाचला. ह्या प्रेमाला उपमा नाही, ह्या प्रेमाला उपमा. हे शाळेत राहिलं नाही, गावात राहिलं नाही. प्रेम आहे हे प्रेम. तिथं तोड नाही. परत चला माग. ही लग्नाला आली, लग्न जमावणारा कोण आहे आता? देव. नवरीचं नाव आहे निर्वास, नवरीचं नाव आहे बुद्धी, आणि तिच्या बापाचं नाव आहे पांडुरंग. आणि त्याने नवरदेव पाहिला नवरदेव. पण नवरदेव कोण पाहिलं माहिती का? कोणत्या गावात गेलं? मग शरीररूपी गावात तो नवरदेव पाहिला, त्याचं नाव आहे काम. आता नीट ऐका, मानवी शरीरामध्ये काम तयार झाला. पाया पडून सांगतो, एखाद्या म्हाताऱ्या माणसाने बायको केली, गैर नाही. लोक त्याला नाव ठेवतात, नाही करू द्या, ते फक्त वयानं दमलंय. त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. का? शरीर हे 5 कोशाचं आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आणि अन्न याच्यात गेलं का काम तयार होतो. आणि काम कसा तयार होतो ऐका. काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि पापाची उत्पत्ती डोळ्यात होते. आणि डोळ्यात एकदा पाप तयार झालं का तो डोळा मनाचा आधार घेतो. आणि मन काय करतं? डोळ्याच्या शब्दावर सगळ्या इंद्रियाला खवळवतं. आणि इंद्रिय जर खवळले आणि इंद्रियावरचा ताबा जर सुटला तर विद्वान माणसं सुद्धा कधी कधी नको ते कृत्य करतात. याला इन मराठी बलात्कार म्हणतात. हे का घडतं असं? अशा नाही लोकांच्या शंका आहेत. त्याचं उत्तर आहे माऊलीची ओवे येते. इंद्रिय जे जे म्हणतील तेच पुरुष करतील. इंद्रिय जे जे म्हणतील ते पुरुष केल्याशिवाय राहत नाही. आणि इंद्रियावरचा ताबा सुटला का नको ती गोष्ट घडल्याशिवाय राहत नाही. हे परत ध्यानात ठेवा. आणि कामाला 7 गोष्टी आहेत, नीट ऐका. कामाला वय नाही. कामाला वय नाही. कामाला वय नाही. कामाला नाथ नाही. शब्द नीट ऐका बरं का. कामाला वय नाही, कामाला नाथ नाही, कामाला जात नाही, कामाला शीळ नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. तुम्ही अभ्यास करा ह्या 2-4 महिन्याचा अभ्यास करा. जून महिना फक्त मोठ्याच्या पोरांनी गाण्यांनी पोरं उडवण्यातच गेला, पिऊन. जुलै महिना भांडणातच गेला. आणि ऑगस्ट महिना
तुमच्या माझ्या मुलीच्या छेडछाडीमध्ये गेला. आज आपण रक्ताचे गोळे शाळेत टाकायचे, शिकवणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली, तर आपल्या मुलीच्या इज्जतीचा कचरा करायचा. याच्यापेक्षा त्या बापानं पाप केलंय का मला सांगा. ज्याला मुलगी आहे ना त्यानंच मुलीवर बोलावं, ज्याला मुलगी नाही त्याने तो विषयच काढू नये. मुलीसाठी बाप काय करतो, एक वाक्य सांगू तुम्हाला, वाईट वाटेल. शिक्षक हा मुलीचा बाप आहे, शिक्षक हा मुलीचा पालक आहे, शिक्षक हा मुलीचा गुरु आहे. आणि त्याची जर बुद्धी भ्रष्ट होत असेल तर तुमच्या माझा रक्ताचा गोळा ताब्यात कोणाच्या द्यायचा हा प्रश्न आहे. निरीक्षण करा, बोलत नाही लोक. आणि शाळा काढणाऱ्यांनी एक घेतलं पाहिजे ध्यानात, की शाळा तुम्ही काढल्या, तुम्ही त्यांचे पैसे घेतले शिक्षक भरताना, तुम्ही त्याचे शिक्षक भरताना पैसे घेतले, तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही ही माणसं आंदोलन मोर्चे न करता जाग्यावर सस्पेंड केली पाहिजे, हा तुमचा अधिकार आहे. पैसे तर तुम्ही भरलेत, शाळा तुम्ही काढलेत, नोकरीला तुम्हीच लावलेत, त्याला भरायचे पैसे तुम्हीच घेतलेत, परमनंट करायचे पैसे तुम्हीच घेतलेत. मग आम्ही आयुष्यात पाप केले का मुलीला जन्म दिला? पाप केलं का आम्ही? आमची मुलगी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी आम्ही अल्पवयीन तुमच्या शाळेत घातली, आणि तुम्ही जर आमच्या मुलीच्या भविष्याचा जर वाटोळा करत असाल तर आम्ही गुन्हेगार आहेत का? आणि याला 8 आणि 15 दिवसाचे निर्णय नको आहे, याला जाग्यावर निर्णय पाहिजे. तुमचं काय म्हणत? याला महिना निर्णय तुम्ही लावता, आणि तुम्ही लोकांना म्हणता मोर्चा काढा, म्हणजे शाळा तुम्ही काढा आणि मोर्चा आम्ही काढा. केवढा येडेपणा आहे. म्हणजे मोर्चात फोटो तुमचा येणार आणि आमच्या मुलीची इज्जत जाऊन आम्ही तुमच्या मागे हिंडणार. कोणता न्याय? उपाशी झोपला बाप, पण त्याला मुलीच्या आयुष्यात कधी तिला कमी पडू दिला नाही. पण विचार करायला तयार नाही. काय मत आहे तुमचं? आज माणसं विचार करून जगा. माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा वेळ माणूस मरायला लागतो. तुम्ही एक निरीक्षण करा, एज्युकेटेड लोक, या 2 वर्षामध्ये शहरांमध्ये ग्रामीण भागातली मुलं म्हणजे पालक मुलगी घालायला नको म्हणतात. तुमची ड्रग्स, तुमच्या रेणू पार्ट्या, तुमच्या गरीबाच्या मुलीचा छळ, याला सामान्य पालक प्रत्युत्तर देत नाही. तो म्हणतो 3 किलोमीटर शाळा लांब असली तरी चालेल, पण माझं लेकरू माझ्या डोळ्यासमोर आलं. शाळेत तर जाताना तो तिला म्हणतो, बाई उशीर झाला ना, काही अडचण आली ना फोन कर, मी 10व्या मिनिटात तिथे येईल. आणि ती घरात येत नाही ना तोपर्यंत तर मन सुद्धा स्थिर राहत नाही. पालकांनी काही योग्य निर्णय घेतले. तुमचं काय मत आहे? मुलगी मला आहे ना, मुलगी तुम्हाला आहे ना, मुलगा मला आहे ना, मुलगा तुम्हाला आहे ना. आज आयुष्यामध्ये गरीबाला इज्जत महत्वाची आहे, इस्टेट महत्वाची आहे. इस्टेटीचं करणार काय? काय करणार तुम्ही इस्टेटीचं? मी तुम्हाला आता टेम्पोवर नोटा देतो, काय करणार तुम्ही? बारीतला ब्रँड पेना. अरे हे छत्रपतीचं रक्त आहे, हे 96 कुळी खानदान रक्त आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय. आपल्या अंगातलं रक्त थंड झालंय, 90 पिऊ बधीर रक्त झालंय, बधीर. तुम्ही आता माझ्या पुढे बसलेत ना फक्त, हा वा खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. इतकी वाईट समाजाची स्थिती झाली. काय म्हणते आता ही बसलेली सगळी माणसं आहे ना स्टेजवरची खालची, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे, म्हणजे मेलेली माणसं आहे. तुमच्याकडे शक्ती काय? धर्म सांगता तुम्ही लोकांना. धर्माची एकच व्याख्या आहे, व्याख्या तरी कळत नाही धर्माची. तुम्ही धर्म हा शब्द भांडवल केलाय, तुम्ही जात हा शब्द भांडवल केलाय, तुम्ही देव हा शब्द भांडवल केलाय. तुम्हाला काय धर्म देव करतो? एक वाक्य सांगा, शुद्ध आचरणाने जगणे म्हणजे धर्म आहे. तुम्ही धर्माची व्याख्या केली काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन? धर्म म्हणजे काय? तुम्ही भांडवल केलंय, धर्माचं भांडवल. मला तुमचं काय मत आहे? काय धर्म आहे? शुद्ध ह्या पक्वाद्याने आयुष्यभर नियमात जगणं हा त्याचा धर्म आहे. मी माझ्या नियमात जगणं हा त्याचा धर्म आहे. पण तुम्ही धर्माचं भांडवलच करायला लागले तर जग सुधरेल कसं? कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही टीव्ही मध्ये, आणि
ती म्हणते हे मला पोषण देते. आता काय बोलायचंय? मी म्हणतो देव दे, पण तू लावी ते कुठं हा प्रश्न आहे. आंधळ दळीत आहे. या जगात जो खरा बोलेल तो संध्याकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. 200 शिव्या खाणारा माणूस मी दिवसभरात हलक्या हाती, आणि गुन्हा एकच आहे माझा, फक्त खरं बोलतो. मी काय बँका लुटल्या नाही का काय? फक्त खरं बोलतो. या जगात खरं बोलणं इतका त्रास दुसरा कोणालाच नाही. बरोबर आहे. खरा बोलला का क्लिप, खरा बोलला का बातमी उखडावला असतो. जो खरा बोलेल तो संध्याकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. जो स्तुती करेल तोच जगेल. तुमचं डोकं बंद झालं. अजून तर 10 मिनिटांत तुम्ही बधीर व्हाल. तुम्हाला सुधारायचं नाही. त्या काम नावाच्या नवऱ्याशी इथे आपण तुम्ही काय काळजी करायची. आणि त्या काम नावाच्या नवऱ्याशी बुद्धिरूपी पोरीचं लग्न झालं. आता मुळात कामच नांगाट आहे, बुद्धी चाललच कशी. आणि तो काम कसा आहे? त्यानं पहिले धडक मारली. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा. डीजे लावायची तोही अडका. त्याला पहिली धडक मारली शंकराला, दुसरी धडक मारली इंद्राला, चंद्राला, रावणाला, आणि आपल्याला सुद्धा. कोणी काम. आता हा झाला तिचा नवरा. कोणता? अशी फिट ऐकणारी पाहिजे बुद्धीचा. आता त्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण? सासू. आणि तिच्या सासूचं नाव आहे वासना. वासना वढाले काही ही झाली तिची सासू. म्हणजे मोठा आहे बरं काहीचा. हे पोरगी बुद्धी आहे, तिचा बाप देव आहे, तिचा नवरा
आणि पाया पडून सांगा, काम हा आहारावर अवलंबून आहे. आता ही बिगर माळकरीची माणसं आहेत ना, ही धार्मिक किती होऊ द्या, हिने देवळं बांधू द्या, देवावर झोपू द्या, देव मोखंडी घेऊ द्या, हे रस्सा पाहिल्यावर जीभ काढणार. ते मोका गंध गावातल्या खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि यात्रा उद्या, गावात खंडोबाच नाही, मीटिंग बसली. आता गावातली लोक कशी रंगाच्या क्वालिट्या, एका रात्री मूर्ती कुठून आणणार, ज्यांना काहीच करायचं नाही ते. त्यातला एक पंडित म्हणला, कुत्राच खंडोबा स्वरूप आहे, साधवा कुत्र्याला. कुत्रे नेलं ब्युटी पार्लरला. ब्युटी पार्लरला गेलो, 3 गोष्टी करावं लागतात. पहिले फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरियम मिक्स करावं लागतं. मिक्सिंग खड्डे भरणं लांबवर लागते. मिक्सिंग म्हणजे याला सेफ देणे, सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमटी करणे. ते कुत्र सजवलं, मस्त पैकी रथात बसवलं, डीजे बीजे लागलं, कुत्र मस्त चाललं रथात. नेम्या रस्त्यात गेली रथ, आणि कुत्र्यानं सहज डुकून पाहिलं खाली, 2-3 भावबंद दिसले. गाठ्यामध्ये इतकं सुंदर प्रमाणे श्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राहिले. काय भाषा आहे महाराज. हो, कुत्र्याला रथात बसवा, त्याचं भुंकणं तो कधी सोडणार नाही. तशी बिगर माळकरी जी माणसं आहे, यांनी काही करू द्या, हे गेम करणार. हा विनोद नाही ना, मेकअप नाही दिवस चालत नाही. महिला मंडळ, तुम्ही आहे ना, नवरदेवाचं लग्न 15-20 मिनिटं आहे, बरोबर आहे ना, आयुष्यभर तोच नवरा आहे ना, मग ती नवरी आहे ना, नवरी जरा कमी सजवीत जाऊ. नवरदेवाला ओळख होईल ना दुसऱ्या दिवशी, त्याच्या जवळून गेली तुम्हाला, मला वाटलं कलवरी आहे एवढा येण्याचा भाव. नवरी इथवर मेऱ्या, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टी चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, मोबाईलला कलर, केसाला असा फुगा, एक बोट गालावर. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तुला यायला लागलं. आणि नवरीचं बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी होती का नाही सिस्टमॅटिक. एव्हा तेव्हा केव्हा कशा वेटिंग मध्ये ती पाण्याला कधी एव्हा एव्हा तेव्हा केव्हा. एव्हा तेव्हा केव्हा. आता ही ती सासूची आहे वासना. मी कुठे जाऊ दे, ती काळजी करायची नाही. आता इथं नवरा कोण झाला? काम. सासरी सासू कोण झाली? वासना. आणि आज सगळ्या लोकांची काय ठरली? वासना. काय नाही मला, काही नाही, कोणाला कोणाशी काही घेणं नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ही प्रेम बिम काय करते, ही फक्त ATM मोकळं करते. हे सगळ्या लबाड गोष्टी आहे मला. नो मनी नो लव. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. सोमवारी मित्रांनी सांगितलं माझं सोमवारी लग्न आहे. मित्राला तो म्हणला मग मला सोमवारी सवड नाही, मंगळवारी मी येतो आशीर्वाद द्यायला. त्यानं फोटो बिटो घेतला आणि गेला. सोमवारी त्याचं लग्न होतं, तो मंगळवारी असा दाढी राहत लावून बसला. हा गेला तुला फोटो बिटो घेऊन सप्रेम बॅग. आणि गेल्यावर तो म्हणे व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. त्याचा तो फोटोच पाडला काय. तुम्हाला काय झालं? लग्नच झालं नाही का? म्हणलं काय झालं? काय नाही, 1.5 तास येड्या बाबळीमध्ये बसून शक्ती घेतली आली. मग तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम पोरावर केलं का पैसे.
तो म्हणला 25,000 रुपये. पोरगाल थांबून माराय पोरगी गेली निघून. तो मित्र त्याला म्हणला रे बावळाटा, तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहे, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहे आणि त्याला काही मुलगा नाही. तो म्हणला हेच म्हणलो मी तिला, ती माझ्या चुलत्या संगत गेली. मी वाचलं आहे आणि आज सगळ्या लोकांची शिकवाय धरली. महिना म्हणलं थोरलीचं मुलग दूध प्यायलं झोपेतून उठून आणि ग्राउंड मध्ये खेळायला गेलं. दोघी एकत्रच होत्या. धाकटीचं काही उठलं नव्हतं, ती गेलं खेळायला थोरलीचं. धाकटीचं उठलं आणि दूध प्यायला लागलं. मग आता थोरलीनं ते बोलून आणावं का? दूध प्यायला ना ते, इकडे आहे दूध प्या. तो पेरून तुला काय झालं? अगं मम्मी इतक्यात पेलो. पे. अगं मम्मी इकडे पेलो, इकडे निघत आहे. कुठे निघू दे, पे. काय फिरली? वासना. आणि आज सगळ्या लोकांची काय फिरली? आता वासना नावाची झाली तिची सासू, काम नावाचा झाला नवरा, आणि वासना नावाची झाली सासू. आणि त्या सासूचा नवरा म्हणजे हिचा हो सासरा, आणि त्या सासऱ्याचं नाव आहे मी. मी म्हणजे मी नाही. मी नसलो तो कोण वाजवी? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप आहे. तुला कीर्तनाची कला दिली ना, पांडुरंगाचा प्रचार कर. मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तू येणार. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावळ्या. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाख. तो कधी सप्त्याला 100 रुपये दिले नाही. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला अडचण काय? माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-3 दिवस. पण जाऊ द्या, खरंय थोडं झोंबत आहे, पण एनर्जी आहे. एवढं कीर्तन ऐकलं ना फ्रेश. 6 महिने अटॅक नाही, फिटॅक नाही. घरी गेल्यावर एकटा असं तुम्हाला. 80 माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गालात असतात ती भामटी असतात, आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याच्या मूळव्याधाचा नुसता जागेवर उद्याचा दिवस आपण पाहू याची गॅरंटी नाही. सांगत काही हे खरं सांगा, तुमच्यावर माझ्यावर पांडुरंगाची किती कृपा आहे. आपण काहीच केलं नाही तरी त्याने आपल्याला जिवंत ठेवलं. किती खरं सांगा, महिला पुरुष आता मी तुमच्यातला जे मी बघतो पण तुम्ही बसत आपल्या तेवढाच फरक आहे. सांगा बरं, देव किती दयाळू आहे, किती दयाळू आहे. आपण मुलासाठी केलं, सुनेसाठी केलं, पाहुण्यांसाठी केलं, घरदारासाठी केलं. सांगा बरं तुम्ही आणि कटेवरच्या बापासाठी काय केलं? काहीच नाही केलं. एकच एकादश केली तर 1.5 किलो साबुदाणा ती एकादश झाल्यावर पौर्णिमे पोच एवढी नाही, एवढं पोट नाही. मला सांग खरं सांगा, देव दयाळू महाराज काहीच देत नाही आपण तरी सांभाळतो. तुम्ही अभ्यास करा बरं. भांडे घासायला गेले आपण, नळावर गेलो पाणी भरायला. 3 महिन्याचं बाळ आहे, मस्त खाली टाकले फरशीवर, वरून फॅन लावलाय, त्याच्या हातात खोळखोळ आहे. आपण बिनधासी करा. आता ते कुठे फॅन खाली, आपलं धुणं होईपर्यंत ते रडणार नाही. खरं की नाही? हे आपल्याला वाटतं की नाही तुम्हाला मला? मग खरंच सांगा, त्या बाळाला कटेवरचा देव सांभाळतो की नाही? त्याला डास चावू देत नाही, त्याच्यावर माशी बसू देत नाही, त्याला काही इजा होऊ देत नाही. मग खरंच सांगा, तुम्हाला मला एवढा देव जर सांभाळीत असेल तर थोडंफार देवासाठी करायला काय? मागे पुढे वो
सासराय मी सगळ्या लोकांना आता काय झालं मी मी पाया पडून सांगतो, महिला पुरुष सगळे एज्युकेटेड लोक नीट ऐका, लोकांना राग येतो इंदुरीकरचा. 40% शाळेतले पोरं आज मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. सगळ्या लोकांचं मुलांकडे दुर्लक्ष आहे. तुमचं काय मत आहे? मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे. इतके वाईट दिवस आहेत आपले. शिक्षक मुलाला मारत नाही, मारलं तर पोराचे आईबाप शाळेत आल्याशिवाय राहत नाही. ती गोष्ट जर पुढाऱ्याला तर कळली तर पुढारी दम दिल्याशिवाय राहत नाही, आणि ती साहेबाला कळली तर साहेब शिक्षक उघडून टाकल्याशिवाय राहत नाही. दबावाखाली जगत असल्यामुळं कोणीच कुणावर दबाव करीना. नोकरी करणे म्हणजे दबावच आहे ना मला. केव्हा काय ऑर्डर येईल, केव्हा पुढे जावं लागेल, नोकरी आहे ती. सहकारात नोकरी करणे म्हणजे 16 वरून चालणे. सहकारातली नोकरी सगळ्यात अवघड. केव्हा साहेबाला लहर येईल आणि केव्हा आपल्याला फोन येईल सांगतात येत नाही. इतकी वाईट मुलांची परिस्थिती झाली महिला मंडळ. राग येतो लोकांना. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून विकत झाले. कंट्रोल हा विषय शाळेत राहिला नाही. आजच्या 2024च्या गणपतीच्या कीर्तनात सगळे पुढारी 8 दिवसातून एकदा सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य शाळेत गेला पाहिजे. शाळेतच गेला पाहिजे. शिक्षकाच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. आता शाळा झाली म्हणजे आता कॅमेरे बसवा शाळेत. आता काल परवापासून दम द्यायला भाव आठवड्यात बसवा. आता मोठ्या शाळा चालवून आणि बसवतील, आमच्यासारखे गरीब करून आणतील. पण 8 दिवसात बसवायची. आता कॅमेरावाले येणेवाणी करायला लागले. 16,000 आणि 12,000. तो का मला घरात बसवायचा. अभ्यास करा आणि हे मुलांकडे लक्ष नाही. यांनी फक्त 15 ऑगस्टला जायचे शाळेत पोरांना शांतपणा करायला, आणि असा कपडे घालून जातो 26 जानेवारीला 15 ऑगस्टला जस काही येण्याची इंग्रज उचकून. तुम्ही मुलं जर चांगली बनवली नाही तर इंदुरीकरची आठवणी तुम्हाला 31 वर्षात आपल्या तोंडातले वाक्य खोटे नाही. आज वाईट वाटतं लोकांना. महिला मंडळ, पुरुष मंडळी, मुलांची मुलींची स्थिती इतकी वाईट झाली का आपण इस्टेट कमवताना सुद्धा कधी कधी आपल्याला पश्चाताप होतो का हे कोणासाठी करायचं. 2 मिनिटं तुम्ही चिंतन करा. अहो मी आहे 31 वर्ष डांबरी हिंडतोय. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केले नाही. हे अंगाची केस कमी आहेत माझ्या, एवढी गावं पाहिजे नाही. आणि माझे इतकी कीर्तन तर कोणी केली एका जन्मात कोणाला होणारही नाही. पण माझ्या कीर्तनात वाक्य नुसती पुस्तकातली नाही आहे. प्रत्येक वाक्याला अनुभवाची जोड आहे. आणि वाचण्यापेक्षा अनुभव श्रेष्ठ. आज काय परिस्थिती झाली मला वाईट वाटतं. महिला मंडळाने मगाशी सांगितलं कीर्तनात 40% शाळेतले पोरं मोबाईल मधले गेले. 20% लोक आत्ता कीर्तनात दाखवतो तुम्हाला मी मायापुढे बसलेले. शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं 5-6 जण आहेत. आत्ता मायापुढे बसेल. तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. अरे जमिनी जातील जमिनी. काय मत आहे तुमचं? खरंय. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. महिला मंडळ ह्या 4 वर्षात दशक्रियेला जायची सुद्धा लाज वाटते. लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. मुलगा गेला, बाप जिवंत आहे. मुलगा गेला, आई जिवंत आहे. हे चित्र आहेत का नाही बोला. कुणासाठी रात्रीचं कालवण सकाळी गरम करायचं आहे, कुणासाठी डोक्याला तेल लावायचं बंद करायचं आहे, आणि कुणासाठी रात्रीची भाजी सकाळी गरम करायची आहे. 60 वर्षाची आई मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते. या 4 वर्षात जर एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं महाराज, तर त्या प्रेताजवळ ही गोजीरवाणी पोरं उडे हाणतात. काय माहित काय ना माझा बाप गेलाय, काय माहित त्या पोरांना माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला डोक्यात का आंघोळ घालतात. हे ते बंद करे, ठेव घालते. तू इकडून कुठून निघाला ते तू खाल. काय करते माझ्या बापाने सांग. ही वेळ आहे का नाही. आणि एखादा प्रेत महिला मंडळ रस्त्याने घेऊन जाताना ते प्रेत
ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं लोकांनी? सांग आई सांग. काय पोराचं पाप आहे? त्या पोराच्या आईचं पाप आहे का? ते प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई पेटवला का माझा बाप? आहे पेटला माझा बाप पेटला. अशी म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, तुझा बाबा मेलाय, तुला परत बाबा मिळणार नाही रे, मेला तुझा बाबा, तुला मिळणार नाही. ते पोरग दप्तर खाली टाकते आईला म्हणतं आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. महाराज या 3 वर्षात तिसरीची मुलं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. बोला तुमचं काय मत आहे? जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला नाईट वाईन बोललाय, इतकी नालायक आवडला ते दारुड्यांची. महाराज भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. भांडे विकून नालायकांनी लुगडे विकले, बायकांची लुगडे. पुढे सांगू दळाय गेला दळणं शिकलं. काय स्थिती आहे, काय स्थिती आहे. आणि हे चित्र महिला वगैरे खरं सांगा खरंय का खोटं आहे? आज कुणासाठी जगता तुम्ही? का जगता? उजीडत होती डाळ वाजव रे. आवाज गरे लोक सेवा उघडणार देवा, उघडणार देवा, उघडणार देवा, उघडणार मनी सोर जाता रे सदावला कंप का सुटा, सदावला कंप का सुटा.
देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती आता याच्यानंतर कोणते कार्यक्रम ठेवले तुम्ही एवढे शांत ऐकते ती 1.5 लाखापर्यंत कार्यक्रम आहेत पण शिट्ट्या मारून आहेत एक माणूस सुईचं पाहत नाही माणसांचं सोडा या बिचाऱ्या मावल्या कधी आल्याच नसत्या सासरा आहे अजून इथं जातो त्या सासऱ्याचं नाव आहे मी आता तिला आहेत नंदा चार तिला तगडी येते ते म्हणाला अजून पहिलंच उतरलं मुलीचं नाव बुद्धी नवऱ्याचं नाव काम सासूचं नाव वासना सासऱ्याचं नाव मी आता नंदा चार आहेत एका मिनिटात सांगतो एक आशा आशा आणि आज सगळ्या लोकांना काय आशा 7 लोकांना वाटतं मी सरपंच व्हावा आणि सरपंच लोक नीट ऐका ग्रामपंचायतीचे तुम्ही ते सरपंच आहे ना ते 5 वर्ष एक खटी करीता 2.5 आणि 3 ठरू नका एक काही काम होत नाही त्यानं मुरुम टाकायचं यानं लगेच खडी उचकायची त्यानं खडी उचायची यानं लगेच इट टाकायची पैसे जास्त घ्या गावाला ज्याला सरपंच व्हायचंय ना त्याला 1 कोटी 2 कोटी घ्या त्याला किडा जिरू द्या ते जाऊ दे त्याला औषध ना 5 कोटी देईन 5 वर्ष राहील गावाचं कल्याण ते 2.5 काय झालं माहिती का त्यानं मंजूर करून आणलं ग्रामसेवकाने आता टक्का ठरायच्या आत बदलला सरपंच टक्का तो मुरुमाही देत नाही काही नाही उलटी कामांना खीळ बसली तुमचं काय तुम्हाला अनुभव नाही आता तुम्ही शहरातली लोक आहे खेड्यांवर इतकी वाईट परिस्थिती आहे इतके सुंदर दवाखाने बांधून ठेवलेत महाराज सरकारी दवाखाने आज गरीब बिचारे यावर्षी पावसाळा जास्त झाला गरीबाची लोक अक्षरशः गोळीसाठी 3-3, 4-4 किलोमीटर जातात पण सरकारी दवाखाने उद्घाटना वाचून राहिले महाराज
कोणत्या साहेबाने रिबीन कापायची याच्यावर दवाखाना राहिला, दवाखाना पडायला लागला बघ. खरंय का खोटे? अरे आपण प्रगती नाही करीत, आपण पार खाली गेलो महाराज. पार संपलेली लोक आहेत महाराज. काही नाही. आता हे फक्त कडक कपडे घालतात, पांढरी केस काळी करतात, मी शेवी शकाने द्यात, भारीतला ब्रँड पेत्यात. काय काही नाही. भांबवली लोक, भांबवली. 4 कॉलेजची पोरं दारू पिली, भंगार बापाची पैदास, मोटरसायकल बसले. मग आता चौघ बसले, चौथं कुठं बसले असं पडलं धडाकलं, दोन्ही बॉल सटाकले आणि त्याच्या दाव्याला इंद्रिकरचं प्रवचन. आता काय वांग सांगू मी म्हणतो प्रवचन करतो, पण बॉल सटकण्याची ओळी कुठे नाही. अरे काय चाललंय इतकी विचित्र आहे. फेरे नवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिला असतो. मी फेरे नवली झोपलत असताना जाहिराती सगळ्यांना बारे, तरी लोक पाहतात आमचं सगळं खरं आहे, तरी कोणाला नाही तर काही जाहिराती का पायाच बघायच्या. 30 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतोय. एक आता दे बघ तुम्ही, कपड्याची जाहिरात द्या, साबणाची द्या, अंडरपॅन्टची कुठे जाहिरात आहे? काही नवीन गोष्ट आहे ती लोक वापरत नाही का? अंडरपॅन्टची जाहिरात हात करतो, पुरीला इथं नाव दिसत. तीच पॅन्ट हातात येते. किती येडेपण आहे. आणि ह्या वस्तू सध्या खऱ्या आहे का खोट्या? आज माणसं संपून गेली महाराज. जर तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदाय नसता तर याच्यापेक्षा भयानक झालं असतं. आज एक वाक्य सांगतो, काही झालं तर तुकोबाचा 16, ज्ञानोबाचा 16, तुकोबा ज्ञानोबाचे सप्ते आणि आमची कीर्तनं 50% समाज जाग्यावर ठेवलाय. ते काही झालं असतं. काय म्हणायचं? काही झालं असतो, पण निदान अजून देवळं आहेत, लोक पाया. दिवसा गोळीबार होतो याचा अर्थ काय? दिवसा खून होतो याचा अर्थ काय? आज एकही माणूस सुरक्षित राहिला नाही. महिलांच्या सुरक्षिततेची सगळी काळजी घेतात. सगळं जग त्यांच्या सुरक्षिततेसाठी जगत आहे. आपलं काय? सगळ्यांच्या सुरक्षित आहे, आमचं काय? आम्ही वाऱ्यावर आहे. महाराज शिवर कीर्तनकारांनी कीर्तन केली, म्हातारपणी वय झालं, बसून राहिले, पाहत नाही कोणी. महाराज काय आम्हाला पेन्शन आहे का? कोण देत आहे का? काय म्हातारपण भजन्यांचं गायकवादकांचं लय वाईट आहे महाराज. कुठून आणायचं उत्पन्न? आज MSc झालेल्या माणसांना 10,000 रुपये पगार आहे महाराज. का ना जगतील माणसं? MSc म्हणजे तो क्लास 1 आहे, त्याला पेमेंट किती आहे? काय होतं महिन्याला 10,000. ते टोल नाके डिझेलच जाते आमचं 10,000 गेलो. टोल भरीत नाही मी, तो भागवेरा. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेलो तरी तुम्ही सुधरा बुवा. आणि आता मी आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. मी असाही गेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. आता तरी पुढे हाती उभा आयुष्यात
4 अजून नंदात चाललं बरं का, 1.5 राहिले. सरळ बसे बऱ्या. कितीला आहे तू? 4थी. सीमी का इंग्लिश मीडियम का सीबीएसई? सीबीएसई आहे का? सीबीएसई आहे. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? तू कितीला आहे रे? सीमी का मराठी? सीबीएसई. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? मिल्क मिल्क सॉलिड मिल्क सॉलिड नसलं तर लिक्विड, लिक्विड नसलं तर तू तिथं मी तर काय सॉलिड 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 करेक्ट. स्टोन सॉलिड. कार्बन 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 यस. कार्बन सॉलिड. कार्बन डायऑक्साइड इज ए गॅस. स्थिती नाही वाईट आहे. 10वीला कोण येतं पोरींमध्ये? आता काला खबर होती मला, त्यांनी दाखलेच काढून घेतला. 9वीला कोण आहे? 10वीला 11वीला 12वीला अंगणवाडी. नंतर दुसरं काय? तू कितीला आहे? 4थी. सेमी. वा. बापाच्या बायको टिंब म्हणतात. पत्नी तू विचार मला बाप कोणला म्हणतात. इतकी वाईट परिस्थिती. एक पोरग पळत आलं आणि आईला पोरला विचारलं राहतात. एक पोरग पळत आणि आईला म्हणलं, मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग? ती म्हणली, काय करीन? थोबाड फोडीन नेण्याचं. तुम्हाला चाल बाहेर. आताच पप्पाने 2-4 फुलं. इथून पुढे यांना हरिपाठ शिकवा. पिढी वाचन. आता जर डॉक्टर आणले नाही तर कार्यक्रमात, आता डॉक्टर यांना जे चेक करायला तर 20 मैला येड्या निघतील. कशा पाहिजे माहिती? त्या मालिकांपाहिजे. घरांचा तमाशा झाला. लोक बोलते, लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. मी चक्रम आहे का? मेंदू गेलाय का माझा? काय आता आमच्या घराने टीव्ही, तुमच्या घराने कशाला तो नाद पाहिजे? तुम्हाला बाकीचे गायला ऐकायला भरपूर आहेत ना. रामायण आहेत, कथा आहेत, काय मालिका. त्या फार येड्याचा बाजार झाला होत्या मालिकांपाहिजे. बरं, मालिका वाचताना तुम्ही अंदाज केला का सर्व पात्र काल्पनिक आहे? आणि जर असं घडलं तर तो तुम्हाला एवढी अक्कल नको? मालिका पाहून बाई गप नाही बसतो संध्याकाळी नवऱ्याला. खाऊ काय? कालच्या भागात तिला दुसरा नवरा होता. आणि आजच्या भागात तिथं दुसऱ्या बाबा संग आहे. उद्याच्या भागात त्याला कळलं काय होईल? तुम्हाला ते मरू दे. हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. नाही, मला थोडं तरी घरांमध्ये आध्यात्मिक वातावरण पाहिजे. आध्यात्मिक वातावरणामध्ये माणसं वाया जात नाही. समजा आमची मुलं आहेत, जाऊ द्या, आम्ही 24 तास बाहेर आहे असू द्या, पण 1 तास सकाळी घरी असलं ना मुलांमध्येच बसलं पाहिजे. 10वी पासून पुढे जी मुलं आहेत त्यांना मुलगा म्हणून वापरलं नाही पाहिजे, मित्र म्हणून वापरलं पाहिजे. आणि असे त्यांच्या मनावर थोडं घ्या ना. माझी इच्छा आहे तुला डॉक्टर करायची. का आला? त्याला 42% मार्क पडले, तो सायन्सला घालतो. तू किती पाडायचे का कॉलेजच्या तिथं? तो मराया पोरांच्या कॅपॅसिटी राहिलं नाही, कशाला घालायचं? त्याच्यापेक्षा त्याची कॅटेगरी पहा आणि मग घाला. काही लोकांनी हाच बावळटपणा केला. दे इंजिनिअरिंग घालून नोकरी लागती. 6 वर्ष पोर 2 वर्ष सुटालं 2 विषय. आणि त्याच्या आईला विचारलं, तुमचा पप्पू लई दिवस कॉलेजला आहे? तो अवघड कोर्सला आहे ना.
ती कोर्स फार काय अवघड आहे काय, यांना क्वालिटी राहिलं नाही, पटकावले पाहिजे, शिकवले पाहिजे, ती आशा आहे. आणि आशा ही नंद आहे. आशा, इच्छा, वासना आणि आपलं आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना या झाल्या 4 नंदा. आता तिला 6 धीर आहेत. तिचं घर पाहताना दावायला आता धीर आहे का कोणते? क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि तेवढी सुंदर पोरगी दिली. पोरीचा बाप तिला न्यायला आला. बाई ऋषी पंचमीला चाल थोडं जेवण करू. पोरगी म्हणली येते ना बाबा. तिच्या नवऱ्याला विचारलं, जावाई बा मुलगी पाठवता? मामा आपलं काय चालतं करा, मी 10वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढे नाही. येईन बाई मुलगी पाठवता? काय बोलता येईल बा? दरवाजातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्यावर भुकतीन मी घरात भुकतीन. मग याही बा मुलगी पाठवता का? काय आहे बा मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना. मग त्या पुरीचा बाप पुरीला मिठी मारून रडायला लागला. बाई मी आणतो न्यायला तुला, पण पाठवत नाही. पुरीनं बापाचा हात धरला आणि पोरगी बापाला म्हणली, बाबा डोळ्यातलं पाणी पुसा, माझ्या दारात येऊन तुम्हाला रडणं ही शोभत नाही. बाबा म्हणतो पण माया आहे माझी. बाबा तसं नाही आहे, माझ्या दरवाज्यात येऊन रडताना याला जबाबदार तुम्ही आहे, मी नाही. म्हणजे का? काम नावाचा नवरा जर एवढ्या सुंदर शरीरात मला करून दिला नसता तर देवाला माझ्या दारात येऊन रडायची वेळच आली. तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला, वासना नावाची सासू पाहून दिली, मी नावाचा सासरा पाहून दिला, आणि आता मी एक करील बाबा. काय? काम नावाचा नवरा सरळ करील, वासना नावाची सासू भजनात गुंतवील, मी नावाच्या सासऱ्याला हरिपाठ करायला लावील, 4 नंदांचे लग्न करून देईल, आणि 6 धीरांना वायलं काढून देईल, आणि माझ्या हृदयात तुम्हाला जागा. आणि त्यासाठी मला काय करावं लागेल? नित्य नेम करावा लागेल. नित्य नेम नित्य नेम नित्य नेम केला तर. आणि म्हणून बारामती फेस्टिवलचा इतक्या वर्षाचा नित्य नेम आहे. कौतुक करण्यासाठी आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले असते. यांना गप बसवाय 1000 पोलीस लागले असते.
मलाच संयोजकांना 2-3 लाख द्यायला का? त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंदुरीकर आपला माणूस शेतकरी आणि लोकांनी इंदुरीकरचा बोबाटा केला बा, इंदुरीकरलाही पैसे घेतो. माझ्या नंतरचे बाबा मला डावालून पुढे गेले. मी तसा मी फक्त कीर्तन जास्त माझ्या नंतर बाबा तयार झाले, माल कमवून बसले. मला इळवर तेवढे होईना. आता हे तिसरं आहे सकाळपासून. जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. पोट तरी केव्हा. मी एक कीर्तन करीत नाही मला कधी कधी. एक केल्यावर आपल्याला झोपच येत नाही. हलके हाती 3, अंतर काटलं 4. मागचा महिना 93चाच काढला. आता हाय महिना 90ची पुराण. 2-4 दिवस 4 आहेत. पण ही कीर्तनं थोडी वाईट वाटतात लोकांना, पण काळाशी. खरंच सांगा, महिला म्हणतात, लोक म्हणतात इंदुरीकर महिलांना बोलतो. आपण आपल्या माणसांना का बोलू नये? का बोलू नये? आज मी तुमचं आहे, तुम्हाला का बोलू नये? आज रक्ताचं पाणी करून तुम्ही इस्टेट कमवून जर तुमचा मुलगा तुमच्या अगोदर जात असेल तर काय कुटुंबामध्ये कमवलं आपण? आज प्रत्येक महिलेनं मुलीची एक 8 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे. तिचा मोबाईल चेक केला पाहिजे, तिचे मेसेज वाचले पाहिजे, आपल्या घराची प्रगती कुठं गेली याचा आलेख पाहिला पाहिजे. मुलगी पळून गेलो आई म्हणते मला अंदाज आला. तू काही गणपती कुठं व्हामाला बसली. हा विनोद नाही ना मला. काही गोष्टी कटाक्षाने केल्या आणि इथून ही पिढी जर तुम्ही वाचवली नाही ना, पिढीच संपली. 10 वर्षांनी गणपतीची आरती करायला माणूस राहणार नाही. आता हे बिचारे फेस्टिवलवाले चांगले आहेत म्हणून एवढं मोठं मंडळ आहे त्यांचं, नटराज मंडळ एवढे मोठे कार्यक्रम करतात म्हणून ते सगळे झोंबात्यात म्हणून कार्यक्रम होतो. नाही तर आता सामुदायिक काम करणं अवघड झालंय. लोक येणारच नाही ना. त्यांना काय माहिती गणपती कोण. परत ती सैराट मध्ये पोरीचं नाव काय रे? आरशी. घ्या आरशी. आरतीच ना सैराट मध्ये ती पोरगी येते ना आरशी. आणि ते पोराचं करेक्ट. हरिपाठ कोणी लिहिलं? सांग ना मला. मग आता काय इतकी भयान स्थिती होणार आहे मला, इतकी भयान. हे आजचं चित्र आहे. इथून पुढचे काळ जर अध्यात्म आणि थोडंफार आमचं ऐकलं नाही, रोग. आता एवढे लोक चेक करा, 25% लोकांना शुगर यायचं. माया पुढे बसले. शुगर हा रोग नाहीये मला. फार डोकं बंद केलं तुम्ही आमचं. शुगर इज ए नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हा मानसिक तणाव आहे शुगर म्हणजे. आणि आज बसलेली सगळी माणसं तणावात आहेत म्हणून समाधान नाही आहे. तुम्ही का टेन्शन घेता? अटॅक काय तो सांगू का? सांगू का? पुढे जाऊ सांगू का? अटॅक इज अ नॉट अ डिसीज. एज्युकेटेड लोक डॉक्टर बिक्टर असले कोणते मी काय का? अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक काय तो एकाच मिनिटात सांगतो. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. When the thinking is high, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाहीये. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरा, भजन करीत पुढे. एवढ्या शुभेच्छा. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा
विचारिला